मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। समृद्धी महामार्ग राज्याच्या आर्थिक समृद्धीचा कॉरिडॉर, महामार्ग वन्यजीव रक्षण आणि पर्यावरणपूरक बनवला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक पेड़ मां के नाम या उपक्रमांतर्गत विशेष वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ। दिल्लीत 200 इलेक्ट्रिक बसेसना दाखवला हिरवा झेंडा। एकल प्लास्टिकच्या ऐवजी कापडी पिशव्यांना प्राधान्य देत मंत्रालयातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवावा। पर्यावरण दिन कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचं आवाहन। रालोआ सरकारची 11 वर्ष गरीब कल्याणाला समर्पित। लोकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासह सक्षमीकरण आणि समावेशनासाठी अभूतपूर्व पावलं उचलल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीराम दरबारात भगवान श्रीराम यांची रामराजा स्वरूपात विधिवत प्राणप्रतिष्ठा। मंदिर परिसरात 21 देवी देवतांच्या मूर्ती स्थापित। छत्तीसगडच्या विजापूर इथं सुरक्षा दलांच्या नक्षलविरोधी अभियानात नक्षलवाद्यांचा कमांडर सुधाकर ठार। आणि बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीसह 3 जणांना विरोधात गुन्हे दाखल। कर्नाटक उच्च न्यायालयाचे दुर्घटनेचा अहवाल देण्याचे निर्देश।